महत्वाची बातमी, मनोज जरांगे यांनी पोलिसांची नोटीस नाकारलेली आहे। जरांगे यांनी पोलिसांच्या नोटिशीवर सही केली नाही। जरांगे यांनी पोलिसांच्या नोटिशीवर सही केली नाही आणि त्यावर आपण इथून उपोषण सोडणार नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, त्यानंतर आज पोलिसांकडून नोटीस देण्यात आली, मात्र ही नोटीस जरांगे पाटलांनी घेतली नाही। आता नेमक्या काय हालचाली होतात किंवा काय चर्चा? देखील आपल्याला माहिती आहे की सकाळी पोलीस जे आहेत ते नोटीस देऊन मनोज जरांगेंच्या उपोषण ठिकाणी आलेले होते। त्यांनी मनोज जरांगे आणि वीरेंद्र पवार या दोघांच्या नावानं नोटीस जी आहे ते काढलेली होती। मात्र वीरेंद्र पवारांच्या नोटीसवरती सही पाहायला मिळते की या आझाद मैदानामध्ये जी परवानगी करताना अर्ज केलेला होता तो अर्ज मनोज जरांगे यांच्या नावाने आहे आणि त्या अर्जावरती पोलिसांनी नोटीस देताना कोर्टाची ऑर्डर जी आहे ती सुद्धा त्याला जोडलेली होती। मात्र मनोज जरांगेंनी त्यावरती सही केली नाही। फक्त मनोज जरांगेच नाही तर कोर कमिटीमध्ये जे सदस्य आहेत जवळपास 8 सदस्यांना ही नोटीस जी आहे ती पोलिसांकडून बजावण्यात आलेली आहे। त्यावरती एका सदस्यानं सही जी आहे ती केलेली पाहायला मिळते। मात्र मनोज जरांगेंनी सही केलेली नसल्यामुळे पोलीस जे नोटीस घेऊन आले होते ते नोटीस मनोज जरांगेंनी नाकारलेली आहे। मनोज जरांगे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। कोणत्याही परिस्थितीत मी आझाद मैदान सोडणार नाही, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदानामधून हलणार नाही, मरेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशा पद्धतीचा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। मात्र आज सकाळी कोर्टाने काल जो निर्णय दिलेला होता की कोर्टाची ऑर्डर घेऊन पोलीस आलेले होते, मात्र त्या नोटीसीवरती मनोज जरांगेंनी सही केलेली नाही। पोलिसांची नोटीस मनोज जरांगेंनी नाकारलेली आहे। थोड्या वेळात मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडते, त्या सुनावणीनंतर पोलिसांची भूमिका नक्की काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलीस जे नोटीस घेऊन आलेले होते ते नोटीस मनोज जरांगेंनी नाकारलेली आहे आणि एका सदस्याने त्या नोटीसीवरती सही केलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रदीप, एकूणच माहितीबद्दल।